सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो राकेश बिवलकर. मी त्याला विनंती करतो की त्याने इकडे येऊन आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. मी इकडे राकेश बिवलकर मॅन ऑफ द मॅच फायनलचा सामना. चला लवकर आपल्याला आता इथून पुढचं राकेशला मॅन ऑफ द मॅचचा ते पुढचं काढून ठेवा का सगळं. मी चेतन केळकर यांना विनंती करतो की त्यांनी राकेशला सामनावीराची ट्रॉफी द्यायची आहे. सामनावीराची ट्रॉफी राकेश बिवलकर फायनलचा सामनावीर. ट्रॉफी आणि टी शर्ट. खूप खूप अभिनंदन. कुलकर्णी मंडप सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा. चला सर्व संघांनी सर्व खेळाडूंनी सर्वांनी इकडे यायचं समोर. जस्ट द्यायचे आणि परत ठेवायचे. फक्त फोटो काढण्यासाठी द्यायचे आणि लगेच ठेवून द्यायचे. चला लवकर सगळ्यांनी यायचं. आपल्याला इकडे सगळ्यांनी समोर यायचं समालोचन कक्षाच्या, जेणेकरून आपल्याला हे सगळं संपवता येईल लवकरात लवकर आणि आपापल्या दिशेने वाटचाल करता येईल. चला समालोचन कक्षा समोर यायचं. आपल्याला आपले प्लेयर्स आणि अनाउन्स करायचे आहेत. आपल्याला सगळे सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर इकडे समोर यायचंय. आपल्याला आपले सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर इकडे यायचं. आपल्याला आपलं पारितोषिक वितरण करायचं. सर्वांना विनंती आहे. YouTube लाईव्ह चालू आहे. सर्वांना विनंती आहे. YouTube लाईव्ह चालू आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचे वाद इथे आता करायचे नाहीयेत. आपल्याला आपले सामने खूप सुंदर अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेले आहेत. आपल्याला ते तसेच त्याच चांगल्या नोटवर आपल्याला हे पुढे न्यायचंय. त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारचा वाद आत्ता घालू नये आणि सर्वांनी लवकरात लवकर समालोचन कक्षा समोर यायचे, जेणेकरून आपण आपली जी काही पारितोषिकं आहेत ती पटापट देऊ आणि आपण पुढच्या वाटचालीकडे जाऊ शकतो. लवकरात लवकर सगळ्यांनी इकडे यायचंय.
चला चला तर आपण सुरुवात करतोय. सर्वोत्कृष्ट बॅट्समन आणि या मॅचचं दिलंय. सर्वोत्कृष्ट बॅट्समन आहेत निखिल थत्ते, ज्यांनी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 96 रन केलेले आहेत. आणि त्यामुळे मी महेश काका वैद्य, प्रदीपदादा गोगटे, महेश काका वैद्य यांना विनंती करतो. महेश काका वैद्य, महेश काका वैद्य कृपया इकडे यायचे. जरा आपल्याला आपले पारितोषिक पूर्ण करायचे. मी त्यांना विनंती करतो. मी चेतन केळकर यांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचा मानकरी आहे साजन निमकर. 6 विकेट घेतल्यात. मी योगेश साठे यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा ट्रॉफी देताना सोबत यायचंय कृपया. मी महेश काका वैद्य यांना विनंती करेन की त्यांनी स्टेज जवळ यायचंय. पुढील जे पारितोषिक आहे उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि ते पारितोषिक जातंय ते सार्थक गरलोटे यांना. सालाबाद प्रमाणे यावर्षी सार्थक गरलोटे. बेस्ट बॅट्समन निखिल थत्ते यांना पुन्हा एकदा मी स्टेजच्या इथे बोलवते की त्यांना बॅट द्यायची आहे बेस्ट बॅट्समनची. त्याचे मानकरी ते आहेत, त्यांना आपण सुपूर्द करतो. जवळ नको.
मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर एक सुंदर अशी ट्रॉफी इथे बघायला मिळते जी स्पॉन्सर केली आहे प्रदीप गोगटे यांनी उत्कर्ष इव्हेंट्स प्लस कॅश प्राइज आहे. तर मालिकावीर एनी गेसेस? ओके, सगळ्यांकडनं एकच नाव आलंय आणि आमच्याकडे पण तेच नाव आहे, त्यामुळे परीक्षित देशपांडे यांना मालिकावीर हा पुरस्कार देण्यात येतोय. सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांनी केली आहे, खरोखर वाखाणण्याजोगा आहे ते. आणि त्याचं जे काही त्याला पारितोषिक मिळायला हवं होतं ते त्याला मिळालेलं आहे. खूप कोणाची? सगळ्यांची जोरदार टाळ्या. खरोखर सुंदर अशी लढत त्यांनी पूर्ण आपल्या संघासाठी दिली आहे. खूपच सुंदर लढत दिली आहे त्यांनी, लागलेला असून क्रॅम्प आलेला असो, पण त्यांनी संघासाठी आपली फलंदाजी किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण काहीच सोडलेलं नाहीये. तुमचं चालू दे. खूप खूप अभिनंदन. 2च मिनिटं घेतो. प्रथम तर हे 4थं वर्ष बघताना खूप आनंद होतोय याकरता, कारण आपल्या समाजाची मुलं या निमित्ताने एकत्र येत आहेत. याकरता एकदा जरा जोरदार टाळ्या वाजूयात. आणि यंदा तर 4थं वर्ष आहे. YouTube लाईव्ह मी आणि काका तुम्हाला ग्वाही देतो कायमस्वरूपी आमच्याकडनं राहील, पण पुढच्या 5वं वर्ष हे जोरदार करू आणि उत्कर्ष इव्हेंट्स तुमच्या सोबत आहे. काही लागलं तरी मला हाक मारा. थँक्यू. ओके, पुढील काही एक छोटे सन्मान आहेत जे आपले यंग प्लेयर आहेत, जे सगळे छोटे खेळाडू आहेत जे आपल्यासोबत आज खेळलेत, तर त्यांना आपण एक छोटंसं पारितोषिक देणार आहोत. सर्वात पहिले नील जोशी, फटाफट नाव घेते त्यांनी फटाफट लवकरात लवकर पुढे यायचे. नील जोशी पुढे लगेच तयार राहायचे. सुमोद विनोद, यंग प्लेयर जोरात टाळा. सुमोद विनोद, सोहम विनोद, सुमोद नाहीये, सुमोदची पण याला दे नंतर फोटो काढल्यानंतर. सोहम विनोद, हा आरुष मोघे, आरुष मोघे गेला. ठीक आहे. लौकिक शिवडेकर, लौकिक यांनी सुंदर असं 2 कॅच पकडल्यात. काम एक मिनिट. लौकिक यांनी सुंदर असं 2 कॅच पकडल्यात आज. नक्कीच 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 जोरदार टाळ्या वाजवायच्यात लौकिकसाठी. मेन 2 कॅच आणि एक सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. अनिरुद्ध देशक, ओजस बिडकर, आणि अनया कुलकर्णी. झाले ना? अजून कोण नाही ना? जोरदार टाळ्या सगळ्या लहान प्लेयरसाठी. आपल्या एवढ्या उत्साहाने ते आपल्यासोबत दिवसभर होते. त्यांनी खूप सुंदर असं सार्थकची मुलगी, स्वरा गरलुटे, स्वरा गरलुटे, अमित दाच्या मुलीचं नाव तिचं नाव अंजली, अंजली भिशीकर, अंजली भिशीकर. स्वरा
स्वरा थांबले तिथेच. ठीक आहे. नाही रे ते रद्द ही पण क्रिकेटर होणार आहे. कार्तिकची मुलगी पण क्रिकेटर होणार आहे. ऑफ साइडला खेळतो तसं. ठीक आहे ठीक आहे दे दे. ए हारलोय म्हणून रडते ती. तिला ही नको ती पाहिजे. ओके. सो सन्मान चिन्ह कोणाकोणाला ओके. जे आपले 4 मेन ट्रॉफीज आहेत, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, या ट्रॉफी आपण आता देणार आहोत. पण आपल्याला फक्त फोटो काढून लगेच इथे ठेवायचे आहेत. या ट्रॉफीज आपण परशुराम जयंतीला पुन्हा सगळ्या टीमला देणार आहोत, तेव्हा आपण सगळे एकत्र परत भेटणार आहोत. सो त्या निमित्ताने आपण भेटल्यानंतर तिथे आपण वेगळा कार्यक्रम करू, तिथे आपण सगळ्यांसमोर अनाऊन्स करू आणि तेव्हा आपण पुन्हा एकदा त्या ट्रॉफी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ठीक आहे. सो आत्ता फक्त ट्रॉफीज घ्यायच्यात, एक ग्रुप फोटो होईल इथे आणि लगेच ट्रॉफीज आपण ठेवून द्यायच्यात. ठीक आहे. सो तर शार्दुल बेंद्रे ज्यांनी आज आपलं पूर्ण स्कोरिंग सांभाळलं क्रिक हिरोजवर, त्याचं आपण सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन. आणि योगेश साठे कृपया थोडे फोटो घ्यायचे. आपले आजचे अंपायर वैभव दादा वैद्य, वैभव काका वैद्य यांनी सुद्धा यायचंय. महेश काका थोडं इथे यायचं, आपल्या इच्छा इथे. देवेन कुलकर्णी यांचे वडील कुलकर्णी काका यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करतो. सचिन आपल्याला ज्यांनी मंडप उभारून दिलं इथे ते सचिन यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन आपण यूट्यूबवर ज्यांनी पूर्ण दिवसभर आपल्याला लाईव्ह आपल्याला दाखवलंय ते प्रशांत पवार यांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. आणि हे यूट्यूब लाईव्ह ज्यांनी स्पॉन्सर केले होते प्रदीप गोगटे आणि महेश काका वैद्य, या दोघांनी जे स्पॉन्सर केले त्यांनीच एक मी हळूच उचलून घेऊ. अमितदादा देशक यांनी बरेच स्पॉन्सर आपल्याला त्यांनी स्वतः सुद्धा स्पॉन्सर केले, त्यामुळे त्यांना सुद्धा एक सन्मान चिन्ह द्यायचं. अमित देशक, सो त्यांना सुद्धा आपण सन्मान चिन्ह देतो. चला फायनल आपले जे 4 संघ होते, तर त्या हिशोबाने जी लढत झालेली आपली टोटल 4 संघ, त्यामध्ये चतुर्थ क्रमांक ज्यांना मिळालाय तो संघ आहे NM11, ज्यामध्ये मी पण आहे. 1-2 मॅच खेळलोय, त्यामध्ये 3 कॅच सोडलेले आहेत आणि 1 कॅच पकडलेली आहे, त्यामुळे
मी सुद्धा मानकरी आहे. लवकरात लवकर NM11 संघाने लवकरात लवकर इकडे यायचं. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे तुषार जोशी. NM11 सर्वांनी यायचं, फोटो घ्यायचा आणि ट्रॉफी आपल्याला लगेच ठेवायची परत सर्वांनी. चतुर्थ हा चतुर्थ क्रमांक नाहीत का जय अभिनंदन. आणि पुढील तृतीय क्रमांक चे मानकरी आहेत स्वरा 11. दोन पुढची सेकंड आणि फर्स्ट आहे चतुर्थीचं. प्रदीप फर्स्ट आणि सेकंड आहे. आणि हे सर्व पारितोषिक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले ते निनाद बेडकर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. तृतीय क्रमांक पारितोषिक स्वरा 11. लवकरात लवकर सगळ्यांनी टीमने पूर्णपणे स्टेजवर यायचंय. तृतीय स्वरा 11. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अरे धन्यवाद दादा. खूप खूप अभिनंदन. जय श्रीराम जय परशुराम. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आणि द्वितीय क्रमांक ज्यांनी घेतलाय आपले रनरअप आजचे संघ वैद्य वॉरियर्स संघाचा वैद्य वॉरियर्स यांना ट्रॉफी प्रदान करता येते. निनाद बेडकर यांचे सुपुत्र वेदांत बेडकर याच्या हस्ते आपण ट्रॉफी देतोय. वेदांत बेडकर याच्या हस्ते ट्रॉफी देत आहेत सर्वांना. द्वितीय क्रमांक जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा. हुर्रे हुर्रे मोरया. जय परशुराम. अतिशय उत्कृष्ट अशी लढत या संघाने दिलेली आहे. मागच्या वर्षीचे विजयी संघ प्रथम क्रमांक आपल्या सर्वांनाच माहिती आहे नेरळ कुलकर्णी मंडप नेरळ निनाद बेडकर यांचे सुपुत्र वेदांत बेडकर याच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. कुलकर्णी मंडप नेरळ प्रथम क्रमांक. खूप सुंदर असे खेळलेले आहेत आणि सुंदर असं त्यांचं प्रदर्शन आहे. दम्मा इकडे साईडला द्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रथम क्रमांक कुलकर्णी मंडप नेरळ. वेल प्लेड गाईस. नाही त्यांचा मोबाईल आहे. आपल्याला ज्यांनी ट्रॉफीज दिल्या ते निनाद बेडकर यांचं खूप खूप अभिनंदन. स्पॉन्सर इथेच सगळ्यांची नावं घे. घेते का पटापट सगळ्यांची स्पॉन्सरची नावं घे. एक फक्त अरे सर्वांनी फक्त एकदा लक्ष द्या. सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी शक्यतो म्हणजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण शक्यतो डिसेंबरमध्ये ही स्पर्धा घ्यावी. तर 25 डिसेंबर ही सगळ्यांना सुट्टी असते. तर साधारण ती टेंटेटिव्ह डेट ठेवून आपण त्याप्रमाणे ऑर्गनाईज करायला हरकत नाही.